वळूयात पुढल्या बातमीकडे। काल बारामतीमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आणि यामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू झाला होता आणि या कुटुंबातील आज एका सदस्याचा या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झालाय। या घडलेल्या घटनेमुळे संतप्त झालेल्या खंडोबा नगर परिसरातील नागरिकांनी रस्त्यावरती ठिय्या मांडलाय। तत्काळ या भागात गतिरोधक बसवण्याची नागरिकांची मागणी आहे। जोपर्यंत हा निर्णय प्रशासनाकडून मान्य केला जात नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही असा पवित्रा या परिसरातील नागरिकांनी घेतलाय। या महात्मा फुले चौकामध्ये वारंवार अपघात होत असून यामध्ये अनेक निष्पाप लोकांचे जीव देखील गेले आहेत। तर याच नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आपले प्रतिनिधी विकास कोकरे या ठिकाणी आपल्याला अपडेट देतील। या संदर्भात ते आपल्याशी जोडले गेलेले आहेत। विकास, काय नक्की या नागरिकांची मागणी आहे? खरं तर काल जो अपघात घडला या अपघातामध्ये ओंकार आचार्य आणि त्याच्या 2 मुलीचं या ठिकाणी निधन झालं आणि यानंतर आता इथल्या जे काही स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याकडून संताप व्यक्त केला जातो। यांच्याकडून इथं स्पीड ब्रेकर बसवण्यात यावे अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येते। याच संदर्भात ही सगळी मागणी त्यांची आपण इथून हल्ला लागू या निष्पाप भावनांना किंवा या ओंकार आचार्य यांच्या कुटुंबाला कुठेतरी न्याय द्यावा अशी मागणी आता त्यांच्याकडून केली जाते। निश्चितच विकास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।